नमस्कार मैत्रिणींनो, आपण आषाढी एकादश फुलवात बनवणार आहोत. ती कशी बनवायची ते पाहूया. तर आपण 111 याची आषाढी एकादशी फुलवात बनवणार आहोत. तर हे पहा, अशा आपल्याला ह्या मी 10 छोट्या फुलवाती केल्या. 10 फुलवातीची एक फुलवात केली. अशा आपल्याला पूर्ण फुलवाती हे पहा, ह्या मी 10 फुलवाती करून ठेवलेल्या आहेत. ह्या पूर्ण 10 फुलवाती आहेत. आता तुम्हाला एक फुलवात करून दाखवते मी, ती कशी करायची बघा. हे आपल्याला एकदम छोट्या छोट्या बनवायचे आहे. हे पहा, हे असं एका बोटाने असं पीळ मारायची. ही आपली छोटी एक फुलवात होती. अशा आपल्याला आता ह्या 10 फुलवाती झालेल्या आहेत. आता आपल्याला 11 फुलवाती करायच्या आणि त्याची एक फुलवात करायची आहे. हे पहा, या अशा छोट्या फुलवाती आपल्याला 11 करायच्या आहे. ही खास आषाढी एकादशीसाठी वात बनवत आहे. हे आपण खास आषाढी एकादशीला गाईच्या तुपामध्ये भिजवायची आणि लावायची. आता आपल्याला ह्या अशा छोट्या फुलवाती 11 बनवायच्या आहेत. हे पहा, 1 2 3 4, ह्या पूर्ण अशा जोडून घ्यायच्या. पुन्हा 4 5 6 7 8 9 10 आणि हे 11, पूर्ण 11 झालेले आहे. तर तुम्ही अशीच समजा एकादशीसाठी लावायची म्हणल्यावर 365 वातीची पण बनवू शकता किंवा 121 याची पण बनवू शकता. आता आपण 111 ची बनवायला. ही आपली अशी फुलवात तयार झाली. याला थोडं पूर्ण जोडून झालं का असं थोडं कापूस लावायचं. हे पहा, आता आपण हे पूर्ण फुलवाती आता आपल्याला परत थोडं सूत काढायचं आहे. पक्क सूत काढायचं आहे आपल्याला बांधण्यासाठी. आपण आषाढी एकादशी फुलवात बनवणार आहोत. 111 फुलवातींची आवर्जून करा आणि एकादशीला लावून द्या. तुम्ही अशी ही 11 जे आपण 11 फुलवाती घातल्या ती फुलवात मध्यभागी धरायची. ह्या बाजूनी अशा 10 ज्या फुलवाती घातल्या होत्या त्या 10 फुलवाती आपल्याला अशा साईडने लावायच्या आहे. अशा पूर्ण जोडून घ्यायच्या. एकदम सोप्या वाती दाखवलेल्या आहे मी तुम्हाला. पूर्ण जोडून घ्यायच्या. अशा या 10 जे फुलवाती आहेत आपल्या त्या पूर्ण अशा जोडून घ्यायच्या. अकरावी फुलवात आपण मध्ये ठेवलेली आहे. आता आपल्याला हे सूत काढलेलं आहे ते सूत याला असं गुंडाळून घ्यायचं. एकदम सोपी आणि सुंदर फुलवात तयार झाली आपली 111 वातींची. हे पहा, आपली आषाढी एकादशी फुलवात तयार झालेली आहे. ही फुलवात आपण कशी केली? 111 याची 111 वातींची एक फुलवात आहे. तर ह्या अशा आपण हे पहा, अशा छोट्याशा फुलवाती आपण 111 फुलवाती केल्या. त्याचे 11 गट केले.
10 वाती जोडू अशा 10 वाती एकत्र जोडल्या, एक फुलवात तयार केली. अशा आपण पूर्ण 11 वाती तयार केल्या. आणि शेवटची एक वात आपण 11 अशा फुलवाती केल्या आणि ती 11 फुलवाती एकत्र करून एक फुलवात तयार केली. अशा पूर्ण फुलवाती आपण 11 फुलवाती तयार केल्या. ते सर्व 11 फुलवाती परत एकत्र जोडून ही आपली आषाढी एकादश वात तयार झाली. गाईच्या तुपामध्ये भिजवायची आणि एकादशीला लावायची. तुम्ही आषाढी एकादशीला नाही लावू शकले तर तुम्ही इतर कुठल्याही एकादशीला ही वात लावू शकता. तुम्ही ही वात गोकुळाष्टमीला पण लावू शकता, एकादशीला पण लावू शकता. तुम्ही श्रीकृष्णाला दररोजचं जर तुम्ही आरती करत असले तर तेव्हा पण आरती करायला पण लावू शकता. बघा, तुम्हाला आवडली तर नक्की करून बघा. हे अशाच आपण छोटे छोटे फुलवाती तयार करून 365 याची पण वात आपण बनवू शकतो, 121 याची पण वात बनवू शकतो, 151 याची पण वात बनवू शकतो. तुम्हाला जशी हवी तशी करू शकता आणि एकादशीला लावू. बघा, आवडली तर नक्की करून बघा. आणि आता आपण तुळशीचे पान कसं बनवायचं, तुळशीच्या पानाची वात बनवणार आहोत. त्यासाठी पण आपल्याला अशा 11 वाती बनवायच्या आहे. आपण तुळशीच्या पानाची वात बनवणार आहोत. त्याला थोडा असा जास्त कापूस घ्यायचा. हे पहा, अशाच फुलवाती बनवायच्या. त्याला थोडा जास्त हे करायचं. 11च करायचे आपल्याला, 11 फुलवातीचीच बनवायची आहे. आपण तुळशीचं पान बनवणार आहोत. या दोन्ही वाती एकदम सोप्या आहेत. या पण आपल्याला 11च करायचे आहे. हे आपल्या पूर्ण 11 झाल्या. आता 11 आपल्याला जोडून घ्यायच्या आहे वाती. पूर्ण 11 वाती जोडून घ्यायच्या. आपण याचं तुळशीचं पान बनवणार आहोत. पूर्ण 11 वाती तयार झालेल्या. आता याला थोडं सूत काढून आपल्याला थोडंसं सूत लागणार आहे, गुंडाळायचं ते. पूर्ण बांधून घ्यायचे. अकरा वातींचं तुळशीचं पान बनवलंय आपण. याला थोडा पुढं कापूस लावायचा. आता आपल्याला हे खाली राहिलंय, त्याला तुळशीच्या पानाचा आकार द्यायचा. आपली तुळशीचं पान तयार झालं. हे फक्त 11 फुलवाती तयार करून तुळशीचं पान तयार केलं आणि हे 111 फुलवाती तयार करून ही फुलवात तयार केली. आणि ही तुळशीच्या पानाची वात फक्त 11 फुलवाती तयार करून तुळशीचं पान तयार केलेलं आहे. बघा, आणि ही वात आपण दररोजच्या आरतीला पण लावू शकतो.
आणि सोपी आहे, सिंपल आहे, एकदम पटकन करायची की पटकन केली का लगेच आपल्याला लावता येते. रोजच्या 11 वाती लावल्याने आपल्याला पण पुण्य मिळतं. दररोजचं आरतीच्या वेळेस लावलं तर काहीच हरकत नाही. आणि पटकन आपण अशी साधी फुलवात केल्यापेक्षा आपण एरी तरी एक फुलवात लावत नाही, 2 फुलवाती लावत असतो. त्यापेक्षा आपण ह्या अशा 11 फुलवाती केलेल्या एकत्र लावल्या तर त्या खूप चांगल्या आहे. आता आपल्याला हे समजा तुळशीचं पान केलेलं आहे,